सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण जयसिंह देवराव नागेश्वरी यांचे अनुभव शब्दांकन ऐकणार आहोत. मी जयसिंह देवराव नागेश्वरी. माझे अनुभव पुढील प्रमाणे आहेत. बहुधा 67-68 मधील ती घटना असावी. तळेगाव दशासर येथील श्री दशरथ डेहनकर नावाचा भक्त नेहमी लहानूजी महाराजांच्या दर्शनाला यायचा. कधीकधी मी सुद्धा त्यांच्यासोबत यायचो. एक दिवस लहानूजी महाराजांच्या बोलाप्रमाणे त्याचा 20,000चा फायदा झाला, ही गोष्ट त्याने मला सांगितली. त्यानंतर 8 दिवसांनी मी लहानूजी महाराजांच्या दर्शनाला टाकरखेडला आलो. रात्री मुक्काम केला आणि सकाळी मी आणि माझ्यासोबत आलेला दमडूजी शिंदे नदीवर आंघोळीसाठी निघालो. सहज भिंतीवरील दाते लोकांची नावे वाचायला लागलो. त्यावेळी फारशी असे नावे नव्हती, 15-20 असावी. त्या यादीत मात्र दशरथ डेहनकर याचे नाव 11 रुपयात सुद्धा असू नये याचे मला नवल वाटले. आम्ही दोघेही आंघोळीला नदीत उतरलो आणि मी दमडोजीला म्हणालो, हा देव कसा असन? देव देते मोठ्यालेच देते. काय झालं? दमडूजी म्हणाले, अहो त्या डेहनकर जवळ काय कमी आहे? 20 एकर जमीन, त्यात थोडीफार सावकारी सुद्धा करतो आणि त्यालाच या देवानं 20,000चा फायदा करून दिला. आंघोळ करून मंदिरात बेल फूल प्रसाद घेऊन रांगेत उभा राहिलो. माझ्यासमोर 8-10 माणसे होती. पाळीपाळीने ती आपला प्रसाद महाराजांच्या समोर ठेवीत होती. महाराज त्यामधील थोडा प्रसाद बाजूला ठेवलेल्या प्रसाद पात्रात ठेवीत व प्रसाद ठेवणाऱ्याशी काहीतरी संभाषण मनोमन करीत होते. ज्यावेळी माझा नंबर आला त्यावेळी महाराजांनी दक्षिणेकडे दिशा बदलली. मी मनात चरकलो. आपला नंबर येताच महाराजांनी दिशा बदलवली. आपले काहीतरी चुकले तर नाही ना? माझ्या मनात विचार चालू होता. तेवढ्यात बाजूने जाऊन मी दर्शन घ्यावयासाठी चांगला त्यांच्या पायाजवळ जाऊन डोके ठेवले आणि मनात म्हणालो, काय आपले भाग्य जवळून दर्शन करायला मिळालं. तोच हो हो लायन्या, देव देते मोठ्यालेच देते. महाराज स्वगत बोलले. मी माझ्या मनात चांगला घाबरलो. आपण आता महाराजाच्या 1-2 रट्ट्याले काही महाग नाही, कारण त्यांचा धाक सुद्धा तसाच होता. परंतु जेव्हा मारत नाही असे पाहून रंगे हात पकडलेल्या चोरासारखा त्यांच्याकडे पाहू लागलो, तेव्हा माझ्याकडे पाहून मला महाराज म्हणाले, हत लेका, कोणी कुणाला देत नाही, कुणी कुणाचं घेत नाही, सगळं वरतूनच आणा लागते. बाबांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या जीवनात घडलेल्या घटनांवरून प्रारब्ध संचिताच्या शिवाय खरंच काही घडत नाही असंच म्हणावं लागेल. पण नवल आणि अचंबा वाटला याचा की आपण तर नदीत बोललो. नदी व मंदिर याचे अंतर सुद्धा पुष्कळ आहे. मग आपण बोललो ते बाबांना कसा समजलं? शेवटी म्हणावे लागले, अंतरीची खून जाणे नारायण. जय लहानूजी, श्री लहानूजी, श्री संत लहानूजी महाराज की जय.